नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द टॅक्सेशन इन इंडिया याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहे. आपलं फोकस फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने कसे आन्सर लिहायचं हा असेल याच्यामध्ये. जास्त डिटेलमध्ये न जाता एक्झाम मध्ये काय लिहायचं ते बघू. आपण इंट्रोडक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये किंवा कुठेतरी लिहिण्यासाठी आपल्याला जे काही इंट्रोडक्शन आहे ते पहिल्यांदा बघू, नंतर मेन प्रोव्हिजन बघू. टॅक्सेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट through which state raises revenue for the governance, welfare activities and public administration. टॅक्सेशनमुळे काय होतं की गव्हर्नमेंट कशासाठी, गव्हर्नन्ससाठी, वेलफेअर ऍक्टिव्हिटीसाठी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनसाठी गव्हर्नमेंट. टॅक्सेशन इन इंडिया डज नॉट अरायझेस फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह नेसेसिटी or the administrative convenience, but it flows strictली from the constitutional authorizations. तर टॅक्सेशन इन इंडिया हे कुठे मेन्शन आहे तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकलने ऑथोराइज केलेलं आहे. कुणाला? स्टेटला. स्टेटला म्हणजे टू बी प्रिसाइज पार्लमेंटला. पार्लमेंट अँड विधानसभा. विधानसभा म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, लेजिस्लेचर साठी हे प्रोव्हिजन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. हे एक्झिक्युटिव्ह नेसेसिटी नाही. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? काउन्सिल ऑफ मिनिस्टर. काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे देशामध्ये फायनान्स मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर और होल कॅबिनेट टॅक्स लावू शकत नाही. तसंच मंत्रिमंडळ कोणत्याही प्रकारचा टॅक्स लावू शकत नाही. तर टॅक्स कोण लावतं आपण बघणार आहे. टॅक्स पार्लमेंट. पार्लमेंट म्हणजे कोण? पार्लमेंट म्हणजे होल मेंबर ऑफ पार्लमेंट एकत्रितरित्या टॅक्स स्ट्रक्चर लावू शकतात. हे कोणी सांगितले? हे ह्याची ऑथॉरिटी कोणी दिली तर कॉन्स्टिट्यूशनने दिलेली आहे ऑथॉरिटी. ओके, बघा आता. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केअरफुली डिमार्केट टॅक्सिंग प्रोव्हिजन्स टू. जे टॅक्सिंग प्रोव्हिजन का केले आहेत? प्रिव्हेंट आर्बिट्री टॅक्सेशन. बघा, जर टॅक्सेशन स्ट्रक्चर हे एक्झिक्युटिव्ह कडे दिलं तर ते काय करतील? आर्बिट्री टॅक्सेशन करतील. म्हणून ते प्रोव्हिजन कोणाकडे दिले आहे? लेजिस्लेचर कडे दिलेलं. लेजिस्लेचर म्हणजे पार्लमेंट आणि विधानसभा वगैरे. मेंटेन फिस्कल डिसिप्लिन. फिस्कल डिसिप्लिन म्हणजे काय की बाबा लोकांच्याकडून किती अमाऊंटचा टॅक्स घेतला पाहिजे. फिस्कल डिसिप्लिन हा कन्सेप्ट इकॉनॉमिक्स मधला खूप डिसिप्लिन आहे, खूप वेगळा आहे, ज्याच्यामध्ये की गव्हर्नमेंटने किती लोन वगैरे, म्हणजे हा कन्सेप्ट थोडासा मी वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करतो. हा ऍक्च्युली आपल्या टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये खूप कमी प्रमाणात लागू होतो. लोन किती काढायचा आहे, एक्सटर्नल बॉरोइंग किती घेतलं पाहिजे, लोकांच्याकडून टॅक्स किती कलेक्ट करायचा आहे, जीडीपीच्या किती रेशोमध्ये टॅक्स असला पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी फिस्कल डिसिप्लिन मध्ये येतात. सो फिस्कल डिसिप्लिन सुद्धा मेंटेन करता आला पाहिजे. म्हणून टू प्रिव्हेंट फेडरल बॅलन्स बिटवीन युनियन अँड स्टेट. फेडरल बॅलन्स कसा की बाबा महाराष्ट्राकडून जास्त टॅक्स घ्यायचा आणि उत्तर प्रदेशकडून कमी घ्यायचा, किंवा केरळकडून जास्त टॅक्स घ्यायचा आणि सेम टाइम आपण बघितलं तर कर्नाटकाकडून कमी टॅक्स घ्यायचा, अशा पद्धतीचे प्रोव्हिजन व्हायला नको. म्हणून टॅक्स कोणाला सांगितलं तर पार्लमेंटला. जे काही करायचं ते पूर्ण थ्रू आउट नेशनसाठी करा वगैरे. बघा, अनलाईक other subject, taxation power are specifically enumerated, meaning no authority can assume a taxing power by implication. कोणत्याही ऑथॉरिटीला इम्प्लिकेशन्स ने मिळत नाही. कशी पाहिजे हे इन्युमरेटर, तर हे आपण डिस्कशन करणार आहोत. ह्याच्यावरती हे एक वाक्य जरा आपण कुठेतरी मेन्शन करू शकतो. टॅक्स इज नॉट नॅचरल पॉवर ऑफ गव्हर्नमेंट. टॅक्स गव्हर्नमेंटची नॅचरल पॉवर नाही. इट इज डेलिगेटेड कॉन्स्टिट्युशनल पॉवर. कॉन्स्टिट्यूशनने डेलिगेट करून दिलेली पॉवर आहे, नॅचरल पॉवर नाही. ओके, याच्यानंतर आपण थोडस आर्टिकल डिस्कशन करूया. आर्टिकल 265 याच्यामध्ये काय सांगितलं? नो टॅक्स विदाउट ऑथॉरिटी ऑफ लॉ. ऑथॉरिटी ऑफ लॉ शिवाय तुम्ही टॅक्स कोणत्या प्रकारचा लावायचा नाही. बघा, इट इज द फाउंडेशन सेफगार्ड अगेन्स्ट इलिगल टॅक्सेशन. इलिगल टॅक्सेशनच्या अगोदर, इलिगल टॅक्सेशनच्या अगेन्स्ट आर्टिकल 265 हे फाउंडेशन स्टोन पडतं. नो टॅक्स शॅल बी लिव्हिड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट ऑथॉरिटी ऑफ लॉ. हे वाक्य खूप महत्वाचं आहे बरं का. म्हणजे एक्झाम मध्ये असे आन्सर लिहिले तर थोडेफार जरा चांगलं वाटू शकतं ना, जे चेक करणार सुद्धा. नो टॅक्स शॅल बी लिव्हिड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ, या पद्धतीचं सुद्धा. दिस आर्टिकल एस्टॅब्लिश, म्हणजे या आर्टिकलने काय केलं की 3 मॅन्डेटरी प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. बघा, या आर्टिकल 265 ने कोणतं कोणतं बघा. देअर मस्ट बी लॉ एनॅक्टेड बाय. आता तिथे काय पाहिजे? लॉ. देअर मस्ट बी लॉ एनॅक्टेड बाय कॉम्पिटंट लेजिस्लेचर. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 3 कंडिशन आहेत. त्यातली पहिली कंडिशन बघा, तिथे लॉ असला पाहिजे, इनॅक्टेड केला पाहिजे. आणि तो लॉ इनॅक्टेड कोणी पाहिजे? कॉम्पिटंट ऑथॉरिटी. म्हणजे कायदा असला पाहिजे, आणि कायदा ज्याला कायदा बनवण्याची पॉवर आहे त्यानेच बनवला पाहिजे.
कायदा बनवण्याची पॉवर कोणाला असते, खाली समजेल थोडंसं डिस्कशन केलं. लॉ मस्ट कंटेन क्लिअर चार्जिंग प्रोव्हिजन. त्या जो पार्लमेंटने किंवा विधानसभेने वगैरे कायदा बनवलेला आहे तर त्यात क्लिअर चार्जिंग प्रोव्हिजन्स असले पाहिजे. कलेक्शन मस्ट बी स्ट्रिक्टली फॉलो द प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे कलेक्शनने काय केलं पाहिजे, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय, म्हणजे कायद्याने मेन्शन केलेली प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. हे 3 प्रिन्सिपल असल्याशिवाय एनी टॅक्स इम्पोजिशन एनी टॅक्स इम्पोज्ड विदाउट सॅटिस्फाईंग ऑल 3 कंडिशन्स इज अनकॉन्स्टिट्युशनल. ह्या 3 कंडिशन नसल्या तर तो टॅक्स अनकॉन्स्टिट्युशनलच डिक्लेअर केला जाईल. आता आपण थोडीशी केस डिस्कशन करू, त्याच्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी. CIT वर्सेस BC श्रीनिवास शेट्टी 1981 ची केस आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, द चार्जिंग सेक्शन इज बॅकबोन ऑफ टॅक्सिंग स्टेट. चार्जिंग सेक्शन म्हणजे काय, ज्याच्यामधून चार्ज केले जातं, किती मेन्शन केलं जातं, तर ते हे टॅक्सेशन स्टॅट्यूटचा बेस आहे. इफ कॉम्पिटिशन प्रोव्हिजन फेल, म्हणजे ज्या पद्धतीने टॅक्स आपण कलेक्ट करतो किंवा काय म्हणतो कंपाऊंड करतो, तर ते जर फेल झालं, चार्जेस ऑल्सो फेल, मग चार्जेस पण फेल होतात. इक्विटी, आता हे वाक्य खूप 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 महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये इक्विटी ऑर इंटेन्शन ऑफ लेजिस्लेचर इज इररिलेव्हंट इन टॅक्सेशन. इक्विटी ऑर इंटेन्शन ऑफ लेजिस्लेचर इज इररिलेव्हंट इन टॅक्सेशन. इक्विटी, इंटेन्शन वगैरे ह्या पद्धतीच्या गोष्टी बघितल्याच जात नाही. म्हणजे ह्या गोष्टी कुठे बघितल्या जातात, आपण इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट लास्ट इयरला तुम्ही बघितलं असाल कदाचित, की ज्याच्यामध्ये लेजिस्लेचरचा काय पर्पज होता, त्या पद्धतीने टॅक्स. जर तिथे व्यवस्थित एक्सप्रेसली मेन्शन गोष्ट नसेल, इफ देर इज नो expressed provisions about टॅक्स, जर एक्सप्रेस व्यवस्थित अप्रोप्रिएट प्रोव्हिजन नसेल तर त्या गोष्टीवरती टॅक्स लावता येणार नाही. ओके, सो बघा इथे बघा, इन टॅक्सेशन लॉ स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन प्रिवेल ओव्हर फेअरनेस. म्हणजे परत टॅक्सेशन मध्ये स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन लावलं जातं, फेअरनेस वगैरे या गोष्टी सुप्रीम कोर्ट अजिबात बघत नाही. ओके, हे या केसमधून सांगितलं. त्याच्यानंतर आपण पुढचा आर्टिकल बघू, आर्टिकल 246. आता 246 आर्टिकल कधीही एकत्रितरित्या वाचायचं नाही. आर्टिकल 246 बरोबर सेव्हन्थ शेड्यूल हेच असल्याशिवाय आपण आर्टिकल 246 ला आपण एकत्रितरित्या वाचू शकत नाही. का तर आपल्याला कळेल ते. आर्टिकल 246 लेज कॉन्स्टिट्युशनल मशिनरी फॉर द अलोकेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर इन्क्लुडिंग टॅक्सेशन. आर्टिकल 246 मध्ये काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 246 मध्ये 3 लिस्ट आहेत. तर त्या 3 लिस्ट कोणत्या कोणत्या आहेत, एक ज्याला आपण म्हणतो युनियन लिस्ट, दुसरी स्टेट लिस्ट आणि तिसरी कॉन्करंट लिस्ट. तर या युनियन लिस्टमध्ये जे विषय आहेत तर त्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार युनियन आहे. स्टेट लिस्टमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याबद्दल कायदा स्टेट करू शकतो, आणि कॉन्करंट लिस्टवरती दोन्ही कायदे करू शकतात. तर त्याच्यामध्ये काय आहे, आर्टिकल 246 मध्ये काय सांगितलेलं आहे, पार्लमेंट हॅज सुप्रिमेसी ओव्हर युनियन लिस्ट, स्टेट एन्जॉय ऑटोनॉमी ऑन द स्टेट लिस्ट, नो ओव्हरलॅपिंग टॅक्सेशन पॉवर. म्हणजे आपल्या देशामध्ये कॉन्करंट लिस्टमध्ये कोणतंही टॅक्सेशनचे प्रोव्हिजन नाहीत एक्सेप्ट जीएसटी बद्दल आपण व्यवस्थित चर्चा करू. रिजिड डिस्ट्रीब्युशन इन्शुअर सर्टेनिटी, अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन केलं त्यामुळे काय सर्टन्टी आहे, प्रेडिक्टेबिलिटी आहे, आणि अवॉइडन्स ऑफ फिस्कल किओस. फिस्कल किओस हा कोणत्या, फिस्कल म्हणजे वित्तीय गोंधळ. फिस्कल किओस हा पूर्णपणे थांबवला जातो. आता परत तुम्हाला सांगितलं 246 ऑलवेज रीड विथ 7th शेड्यूल. सो 7th शेड्यूल मध्ये काय आहे, युनियन लिस्ट मध्ये कोणत्या कोणत्या टॅक्सिंग प्रोव्हिजन्स आहेत हे आपण परत थोडंसं लिहिलं एक्झाममध्ये एक्सप्लेन केलं तर हे फायद्याचं ठरू शकतं. मेजर टॅक्स कोण, मेजर रेव्हेन्यू कुठल्या कुठल्या गोष्टी येतं, इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स लावण्याची अथॉरिटी कोणाला आहे, ओनली युनियन गव्हर्नमेंटला आहे, युनियन पार्लमेंटला आहे. एक्सेप्ट ऍग्रिकल्चरचा इन्कम वरती आता आपल्या भारतामध्ये किती टॅक्स आहे तुम्ही सांगा परत, किंवा कस्टम ड्युटीज. त्याच्यानंतर एक्साइज आणि कॉर्पोरेट टॅक्स हा लावण्याचा फक्त पार्लमेंटलाच अधिकार आहे. परत इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज आणि कॉर्पोरेट हे एकदम दिस टॅक्सेस रिफ्लेक्ट्स नॅशनल इम्पॉर्टन्स आणि युनिफॉर्मिटी. ओके, त्याच्यानंतर बघा स्टेट लिस्टमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहे, स्टेट ऍडमिनिस्ट्रेशनच्या लँड रेव्हेन्यू, परत तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला स्टडी केलाच असेल हा विषय. ऍग्रिकल्चरल इन्कम टॅक्स वरती आपण डिस्कस केलं. एक्साइज, स्टेट एक्साइज, व्हेकल टॅक्स, ह्या पद्धतीच्या गोष्टीवरती टॅक्स कोण करेक्ट करतं, तर स्टेट लिस्ट करते. आता बघा कॉन्करंट लिस्ट वरती एक इथे बघा, नोटेबली नो टॅक्सिंग प्रोव्हिजन इज मेन्शन्ड इन कॉन्करंट लिस्ट मध्ये लिहिलेलं नाही. का बघा, तर आपले कॉन्स्टिट्यूशन मेकर किती वाईज होते, कारण त्यांना माहिती आहे युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचा प्रत्येक वेळी संबंध मैत्रीपूर्वक असतात. आणि इथे पण इट रिफ्लेक्ट्स द कॉन्स्टिट्युशनल इंटेन्शन टू अवॉइड कॉन्करंट टॅक्सेशन कॉन्फ्लिक्ट होणारे माहितीच आहे त्यांना. ओके, बघा आता नेक्स्ट प्रोव्हिजन आपण कुठलं बघतो, की आर्टिकल 248 कशाबद्दल आहे, रेसिड्युटी पॉवर ऑफ टॅक्सेशन. रेसिड्युटी पॉवर नॉर्मली आपण जर इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट हा सब्जेक्ट जर शिकत असलो तर त्याच्यामध्ये
रेसिड्युटरी पॉवर कोणाकडे आहे? नॉर्मली पार्लमेंटकडेच असते. याच्यामध्ये पण रेसिड्युटरी पॉवर कोणाकडे आहे? टॅक्सेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये मग रेसिड्युटरी पॉवर कोणाकडे जाणार? तर पार्लमेंटकडे. रेसिड्युटरी पॉवर म्हणजे काय? की एखाद्या विषयावरती कॉन्स्टिट्यूशन मधल्या कोणत्याही लिस्टमध्ये, ना युनियन लिस्ट ना स्टेट लिस्ट, या दोन्ही लिस्टमध्ये काही मेन्शन केलं नसेल आणि जर युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट किंवा कॉन्करंट लिस्ट याच्यामध्ये जर मेन्शन केलं नसेल तर रेसिड्युटरी पॉवर कोणाकडे जाते? तर युनियन पार्लमेंटकडे. बघा, पॉवर टू लिव्हाय टॅक्स नॉट मेन्शन्ड एनिवेअर, कुठेही टॅक्स मेन्शन केला नसेल तर त्याची पॉवर कोणाकडे जाते? पार्लमेंटकडे जाते. ऑथॉरिटी ओव्हर न्यू आणि इमर्जिंग ऍक्टिव्हिटी, नवीन कोणत्याही प्रकारची इमर्जिंग ऍक्टिव्हिटी असेल तर त्याच्यावरती टॅक्स लावण्याचा प्रोव्हिजन कुणाकडे आहे? तर युनियन पार्लमेंटकडे. दिस प्रोव्हिजन इन्शुअर्स कॉन्स्टिट्युशनल अडॅप्टेबिलिटी टू चेंजिंग इकॉनॉमिकल रियालिटीज. या पद्धतीच्या गोष्टी आपण बघू शकतो. म्हणजे रेसिड्युटरी टॅक्सेशन पॉवर कोणाकडे आहे आपल्या देशामध्ये? तर रेसिड्युटरी टॅक्सेशन पॉवर आपल्या देशामध्ये 248च्या अंडर पार्लमेंटकडे आहे. तर याच्याबद्दलची एक लँडमार्क केस आहे ज्याच्यामध्ये हरभजन सिंग धिल्लोन यांनी युनियन ऑफ इंडिया वर्सेस हरभजन सिंग धिल्लोन 1972ची ही केस लॉ आहे. परत ही केस लॉ तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये कोर्टने सांगितलं रेसिड्युटरी टॅक्सिंग पॉवर बिलॉंग्स एक्सक्लुझिव्हली टू द पार्लमेंट. रेसिड्युटरी टॅक्सेशन प्रोव्हिजन्स कुणाकडे आहेत? तर पार्लमेंट का आहे. इन अब्सेन्स ऑफ टॅक्स इन स्टेट लिस्ट ऑटोमॅटिकली प्लेस इट अंडर युनियन लिस्ट. आता बघा, आपल्याला किती लिस्ट आहेत? युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट, अशा 3 लिस्ट आहेत बघा याच्यामध्ये. तर कॉन्करंट लिस्टमध्ये कोणता टॅक्स आहे का? नाही. मग जर समजा एखादा टॅक्स स्टेट लिस्टमध्ये नसेल तर तो अल्टिमेटली कुठल्या लिस्टमध्ये जातो? युनियन. त्याची पॉवर कोणाकडे जाते? युनियनकडे जाते. ओके. इफ देर इज डाऊट अबाउट टॅक्सिंग पॉवर, कोण जिंकतं? युनियन विन्स. म्हणजे जर टॅक्सेशनच्या बद्दल कोणत्या प्रकारचा डाऊट असेल, कोणी टॅक्स लावायचा त्या सब्जेक्ट वरती, तर तो टॅक्स कोण लावणार? कोण जिंकतं मॅक्सिमम टाइम मध्ये? युनियन लिस्ट जिंकतं. हे कोणत्या केसमधून सांगितलं? हरभजन सिंग धिल्लोन 1972च्या केसमध्ये हे सांगितलेलं आहे. परत बघा, आर्टिकल 276 मध्ये काय सांगितलंय? प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स म्हणजे काय? कोणत्या प्रोफेशन? ऍडव्होकेट एक प्रोफेशन आहे का? यस. म्हणजे ऍडव्होकेट वरती टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे ऍडव्होकेट सारख्या आणखी बाकीच्या ज्या प्रोफेशन्स येतात त्या प्रोफेशनवरती टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे? स्टेटला आहे. बट प्रोव्हिजन आहे, इम्पोज मॉनिटरी सिलिंग. आता हे मॉनिटरी सिलिंग आपण लास्टच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यामुळे हे मॉनिटरी सिलिंग किती असतं हे तुम्ही सांगा मला, किंवा त्याच्यामध्ये इट प्रिव्हेंट्स मल्टिपल टॅक्सेशन बाय डिफरंट ऑथॉरिटीज. म्हणजे मल्टिपल टॅक्सेशन असला नाही पाहिजे. एका प्रोफेशनल व्यक्तीवरती कोणी टॅक्स लावायचा एकाच ऑथॉरिटीने लावला पाहिजे. इट इन्शुअर्स बॅलन्स बिटवीन रिव्हेन्यू जनरेशन अँड टॅक्स पेअर्स प्रोटेक्शन. रिव्हेन्यू जनरेशन पण असला पाहिजे आणि टॅक्स पेअरला प्रोटेक्शन पण दिलं गेलं पाहिजे. आता त्याच्यानंतर जे आर्टिकल येतं तर ते आर्टिकल आहे आर्टिकल 286. 286 म्हणजे काय आहे? स्टेटला रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. आर्टिकल 286 हे स्टेटवरती रिस्ट्रिक्शन ठेवतं. कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी रिस्ट्रिक्शन ठेवतं? तर इंटर स्टेट ट्रेड वरती टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे? पार्लमेंटला आहे. आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट वरती टॅक्स लावण्याचा प्रोव्हिजन कोणाला आहे? तर पार्लमेंटमध्ये. म्हणजे एखादी गोष्ट, समजा आपला हा भारत आहे, सॉरी भारत जरा विचित्र काढला पण तुम्ही समजू शकता, आपला हा भारत आहे. तर या भारतामध्ये आपला इथे मुंबई आहे आणि इथून हा महाराष्ट्र येतो. इथे से फॉर एक्झाम्पल गोवा येतो. तर आता बघा की मॅक्सिमम गोष्टी या मुंबईच्या जेएनपीटी पोर्ट वरती येतात, किंवा आता परत नवीन वाधवन पोर्ट झालं तर तिथे आल्या. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यावरती टॅक्स, महाराष्ट्राने जर त्याच्यावरती टॅक्स लावला तर चालेल का? महाराष्ट्रातल्या लोकांना चालेल, पण बाकीच्या लोकांना तर चालेल का? तर महाराष्ट्रातल्या लोकांनी म्हणजे महाराष्ट्राचं स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्राची विधानसभाने जर त्याच्यावरती टॅक्स लावला तर चालेल का? तर नाही. ज्यावेळी इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कोणतीही गोष्ट येते तर त्याच्यावरती टॅक्स लावण्याची पॉवर हे कोणाकडे आहे? पार्लमेंटकडे आहे. आपण पार्लमेंटला कधी कधी इंटरचेंजिंग मध्ये युनियन गव्हर्नमेंट म्हणतो, पण कॉन्स्टिट्युशनली ते करेक्ट नाही. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंफार अंडरस्टँडिंग केलं जाऊ शकतं, पण वर्डिंग्स थोडंसं बरोबर येणं गरजेचं आहे. ओके. ही गोष्ट समजली का तुम्हाला? की जर समजा एखाद्या कोणत्याही विषयावरती टॅक्स प्रोव्हिजन्स नसतील, सॉरी, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या कॉन्टेक्स्टमध्ये टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पार्लमेंटला आहे. आणि त्याच्यानंतर इंटरस्टेट स्टेटवरती, से फॉर एक्झाम्पल एक महाराष्ट्र आपलं राज्य आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातून एखादी गोष्ट परत कर्नाटकला जाते, कर्नाटकातून परत आंध्राला जाते, आंध्रामधून परत त्याच्यानंतर ती गोष्ट परत तमिळनाडूला जाते आणि तमिळनाडूमध्ये ती गोष्ट सेल केली जाते.
तर या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरी ओरिजिनल पॉईंट आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रोडक्ट प्रोसेसिंग कुठे केलं जातं, कर्नाटकमध्ये केलं जातं, त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये प्रोसेस करून फायनल पॅकिंग कुठे केलं, आंध्रमध्ये केलं जातं, आणि सेल कुठे केलं जातं तर तामिळनाडूमध्ये. ह्या गोष्टीला जर आपण टॅक्स लावायला गेलो, ह्या गोष्टीला जर टॅक्स लावायचा झाला तर महाराष्ट्र पण टॅक्स लावणार, कर्नाटक पण लावणार, आंध्र पण लावणार, तामिळनाडू पण लावणार. सो अशा पद्धतीच्या गोष्टींच्यावरती कन्फ्युजन नको, त्याच्यामुळे म्हणून कोण टॅक्स लावणार या गोष्टीवरती सगळं डायरेक्ट पार्लमेंट आणि कोण कलेक्ट करणार. म्हणजे हे जीएसटी मधून सुद्धा हे एक चांगल्या स्मूथली केलेलं आहे. पण तरी पण इंटरस्टेट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की दोन स्टेट मधल्या फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आणि आपल्या आवडतं स्टेट कर्नाटक, या दोन्हींच्या मध्ये एखादे गुड्स अँड एक्सचेंज होत असतील तर ह्याच्यावरती टॅक्स कोण ना महाराष्ट्राने पण लावायचा नाही, कर्नाटकने पण लावायचं नाही. कोण लावणार याच्यावरती टॅक्स, तर इंटरस्टेट ट्रेडवरती टॅक्स लावण्याचा अधिकार आपण कुणाला देऊया, युनियन पार्लमेंट. कारण दोन्ही स्टेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा गोंधळ होईल, या पद्धतीच्या गोष्टी आपण सुप्रीम कोर्टने वेगवेगळ्या केसेसमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. परत फ्री फ्लो ऑफ ट्रेड, इकॉनॉमिकल युनिटी, प्रिव्हेन्शन ऑफ प्रोटेक्शनिझम बाय स्टेट वगैरे ह्या पद्धतीच्या गोष्टी आहेत. आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यानंतर डिस्कशन मध्ये जी करणार आहे ती गोष्ट म्हणजे कोणती, जीएसटी. जीएसटी कधी आलं, 2016 वगैरे, म्हणजे हे आपण पाठीमागच्या याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण प्रोव्हिजन बघू. आर्टिकल 246A, सगळीकडे ए म्हणजे हे नवीन आर्टिकल आहे त्याच्यामुळे हे आहे. इंट्रोड्यूस कॉन्करंट टॅक्सिंग पॉवर, अ कॉन्स्टिट्युशनल डिपार्चर फ्रॉम द ट्रॅडिशनल फेडरलिझम. म्हणजे काय, आपल्या इंडियामध्ये फक्त युनियन आणि स्टेट लिस्टमध्येच टॅक्स आहे. कोणत्याही टॅक्स हा कॉन्करंट लिस्टमध्ये नाही. पण कॉन्करंट प्रोव्हिजन्स हे कोणत्या याच्यामध्ये येतात तर जीएसटीचे आहेत. कशा आहेत, कारण जीएसटी कोण कोण लावू शकतं, जीएसटी पार्लमेंट सुद्धा लावू शकते आणि जीएसटी विधानसभा सुद्धा लावू शकते. या दोन्ही ऑथॉरिटी सुद्धा जीएसटी लावू शकतात. हे असे जीएसटीच्या कॉन्टेक्स्ट आहे. बघा, इट इन्शुअर्स फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ इंटरस्टेट जीएसटी. इंटरस्टेट जीएसटी म्हणजे इथे इंटरस्टेटच्या बद्दल आपण जे डिस्कशन केलं होतं ना, तर ते सुद्धा इंटरस्टेट जीएसटी आहे, बिटवीन युनियन अँड स्टेट. म्हणजे जीएसटीच्या बद्दल डिस्ट्रीब्युशन होतं. जीएसटी कलेक्ट कोण करतं, युनियन सुद्धा आणि स्टेट सुद्धा, दोन्ही सुद्धा जीएसटी कलेक्ट करतात. आणि त्यांना ते वेगवेगळे अधिकार हे कोणी दिलेत, पार्लमेंटने दिलेत, जीएसटी ऍक्टने दिलेले आहेत. ओके. परत बघा, आर्टिकल 279A, आर्टिकल म्हणजे हे परत जीएसटीच्या चॅप्टरमध्ये आपण डिटेल डिस्कशन करणार आहे याच्याबद्दल. तर सुद्धा जस्ट दीज आर द इंट्रोडक्टरी प्रोव्हिजन्स आपण जे आता आपण बोलतोय ते. आर्टिकल 279A ज्याच्यामध्ये काय आहे, क्रिएट जीएसटी काउन्सिल. म्हणजे आर्टिकल 279A मध्ये काय झालेलं आहे तर जीएसटी काउन्सिलचा ओरिजिन झालेला आहे. ज्याच्यामुळे काय होतं, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, हार्मोनायझेशन टॅक्स पॉलिसी, हार्मोनाइज्ड टॅक्स पॉलिसी आणि युनिफॉर्म टॅक्स रेट, हे आर्टिकल 279च्या ह्याच्या जीएसटी काउन्सिल. आपण हे ह्याच्याबद्दल अजिबात कन्फ्युजन ठेवू नका, आपण हे नंतर जीएसटीच्या चॅप्टरमध्ये डिस्कशन करणार. जीएसटी शिफ्टेड इंडिया फ्रॉम ड्युअल फेडरलिझम टू कोऑपरेटिव्ह. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय की सगळे राज्य एकत्रितरित्या येतात आणि एकत्रितरित्या काही ना काहीतरी देशाच्या प्रगतीसाठी करतात. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे ड्युअल फेडरलिझम म्हणजे काय की वेगवेगळ्या राज्यांचे सगळे वेगवेगळ्या पॉलिसी होतात, तर आता सगळ्यांना एक हार्मोनाइज पद्धतीने केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बघा, कॉन्स्टिट्यूशनच्या बद्दल म्हणजे समरीमध्ये किंवा आपण कन्क्लुजन मध्ये असं लिहू शकतो. परत एक लक्षात ठेवा गोष्ट की आपण खूप सारे लोक आपण चुका करतोय की इंट्रोडक्शन मध्ये आपण जे लिहितोय तेच कन्क्लुजन मध्ये लिहितोय. कन्क्लुजन मध्ये लिहिताना थोडंसं फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कुठे आलं तर आपण ऍप्लिकेबिलिटी याच्याबद्दल थोडंसं लिहूया. ऍप्लिकेबिलिटी किंवा काहीतरी वेगळं लिहूया टॅक्सच्या बाबतीत. तर इथे काय लिहिलंय की कॉन्स्टिट्यूशन क्रिएट स्ट्रिक्ट रूल बेस्ड टॅक्सेशन सिस्टीम. कॉन्स्टिट्यूशनने काय केलेलं आहे, स्ट्रिक्ट रूल बेस्ड टॅक्सेशन सिस्टीम तयार केलेलं आहे. ज्युडिशियल इंटरप्रिटेशन काय म्हणतं, ऑलवेज टॅक्स लॉ रिमेन्स विथ इन द कॉन्स्टिट्युशनल लिमिट. टॅक्स लॉ कसा असला पाहिजे, कॉन्स्टिट्युशनल लिमिटेशन्स मध्येच असला पाहिजे. सिटीजन्स आर ऑलवेज प्रोटेक्टेड. सिटीजन आर प्रोटेक्टेड फ्रॉम आर्बिटरी लेवीज. म्हणजे सिटीजन्स टॅक्सेशन लॉ कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, याचाच अर्थ काय की गव्हर्नमेंटने लोकांचं प्रोटेक्शन केलेलं आहे. ऑथॉरिटीजनं सांगितलं की तुम्ही जर टॅक्स लावायचा असेल तर लावा, पण तो कसा आर्बिट्री नसला पाहिजे वगैरे, हे सगळं कोणी सांगितलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आता हे फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूने वगैरे कसं लिहिणार, तर आपण लिहूया की टॅक्स सिस्टीम इज मोस्ट हार्मोनाइज सिस्टीम वगैरे वगैरे, याच्याबद्दल आपण आन्सर्स बघितले तर आन्सर लिहायचे त्यावेळी ह्याच्यावरती व्यवस्थित डिटेल डिस्कशन करू. आता जो नेक्स्ट टॉपिक आहे जो त्याच्यात छोटाच आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करू आणि मग परत हा एंड करू. स्कोप ऑफ टॅक्सिंग पॉवर ऑफ पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर आणि लोकल बॉडीज. लोकल बॉडींचा किती स्कोप आहे टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे आपण डिस्कशन करू. काय आहे बघा, टॅक्स म्हणजे स्कोप कुठे आहे, नेचर ऑफ ऑथॉरिटी. ऑथॉरिटी कुणाकडे आहे टॅक्सच्या बद्दल, मोस्ट प्रोबेबली तर बघा की पार्लमेंट, विधानसभा आणि
लोकल बॉडीज हे टॅक्स लावतात. त्याचा एक्सटेंड ऑफ द पॉवर किती आहे, म्हणजे बघा पार्लमेंट कुठल्या विषयावरती कायदा करू शकते, युनियन लिस्ट आणि रेसिड्युअरी पॉवर याच्यावरती. विधानसभा म्हणजे स्टेट कुठल्यावरती करतो, ओनली स्टेट लिस्ट. आणि लोकल बॉडीज, आता लोकल बॉडीज कोणत्या विषयावरती करू शकतात, ज्या विषयावरती स्टेट लेजिस्लेचरने स्टेट लेजिस्लेचरने लोकल बॉडीजना परमिशन दिली ते, आणि कॉन्स्टिट्यूशनने ज्याच्या परमिशन दिली त्याच्यावरतीच करणं. कॉन्स्टिट्यूशनल लिमिटेशन्स काय आहेत आणि ज्युडिशियली एन्फोर्स्ड काय केलेलं आहे हे आपण थोडंसं डिस्कशन करणार आहे. बघा, टॅक्सिंग पॉवर इज नॉट ऍब्सोल्यूट. टॅक्सिंग पॉवर ऍब्सोल्युटली आहे का, नाही. ऑलवेज सब्जेक्ट टू लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स. परत आपण वरती डिस्कस, लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स म्हणजे ती ज्यांनी कायदा केला त्यांना ते बनवण्याचा अधिकार आहे. कॉन्स्टिट्यूशनल रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे. आणि फंडामेंटल राईट. तर फंडामेंटल राईट्स कसे येतात हे तुम्हाला समजू शकतं. फंडामेंटल राईट म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कोणतं फंडामेंटल टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट, आर्बिट्रीनेसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कोणतं आर्टिकल येतं, आर्टिकल 14 हे कोणत्याही आर्बिट्री प्रोव्हिजनच्या बद्दल येतं. तसं टॅक्सेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा आर्टिकल 14 सुद्धाच येतं. ओके, आता बघा पार्लमेंटचा स्कोप किती आहे टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. आर्टिकल 246 म्हणजे काय आहे, याच्यामध्ये काय युनियन लिस्ट आहे. म्हणजे परत हे रिपीटर डिस्कशन करतोय. परत युनियन लिस्ट नंतर मग परत कुठं आहे आर्टिकल 246. आर्टिकल 248 मध्ये काय आहे, रेसिड्युअरी पॉवर. तर हे येतं, म्हणजे ह्याच्यावरती कुणाचे टॅक्सिंग, म्हणजे हे कुणाचा स्कोप आहे, तर पार्लमेंटचा आहे. आता ह्याचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे, सुप्रीम, म्हणजे भारतामध्ये पार्लमेंट सुप्रीम आहे टॅक्स स्ट्रक्चरमध्ये. नॅशन वाईड ऍप्लिकेशन, कारण पूर्ण नेशनमध्ये पार्लमेंट कोणत्याही याच्यावरती कायदा करू शकते. म्हणजे जसे आपल्या देशामध्ये स्टेट आहेत, तसे तिथे अंदमान निकोबार वगैरे आहेत, लक्षद्वीप आहेत, से फॉर एक्झाम्पल युनियन टेरिटरी ऑफ पुदुचेरी आहे, युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली वगैरे आहे. सो या सगळ्यांच्या वरती सुद्धा एक आहे. परत इन्क्लूड रेसिड्युअरी टॅक्सेशनच्या बद्दल आपण बघितलेलं आहे आर्टिकल 248 मध्ये जे मेन्शन केलेलं आहे. आणि ओव्हरराईड द स्टेट लॉ इन म्हणजे जर एखाद्या पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा कॉन्फ्लिक्ट असेल तर स्टेट लॉच्या पेक्षा हे जास्त येतात. आता हे परत आपण एका केसद्वारे थोडंसं डिस्कशन करू. चेस्ट फार्मास्युटिकल लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ बिहार 1983 ची ही केस आहे, ज्याच्यामध्ये काय टॅक्सिंग पॉवर मस्ट बी एक्सप्रेसली कन्फर्म्ड असलं पाहिजे. नो इम्प्लाइड ऑर अज्युम टॅक्सिंग ऑथॉरिटी एक्झिस्ट. म्हणजे कोणत्याही प्रकारची इम्प्लाइड टॅक्सिंग ऑथॉरिटी त्याच्यामध्ये व्यवस्थित डिटेल्ड मेन्शनच असलं पाहिजे. नो टॅक्सेशन इज इंटरप्रिटेशन बाय अॅनॉलॉजी. टॅक्सेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये कोणत्याही प्रकारचं अॅनॉलॉजीने इंटरप्रिटेशन करायचं नाही, तर व्यवस्थित स्टॅट्यूट, ज्याला लिटरल इंटरप्रिटेशन म्हणतो, त्याच पद्धतीने करायचं आहे. अजिबात एक्स्ट्रा ऍडिशन्स चालणार नाहीत टॅक्सेशनच्या. तर हे का आहे, हे हार्मनी वगैरे राहण्यासाठी आहे. याचे वेगवेगळे प्रोविजन्स आहेत. तर बघा, स्कोप ऑफ टॅक्सिंग पॉवर ऑफ स्टेट लेजिस्लेशनचा किती स्कोप आहे, स्टेट लेजिस्लेशनची पॉवर किती आहे टॅक्सिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये. बघा हे कुठे आहे, आर्टिकल 246(2). हे जरा माझ्याकडून चुकून झाले, 246च्या सेकंड याच्यामध्ये, थर्ड मध्ये युनियन लिस्ट कॉन्करंट लिस्ट येते. थोडंसं परत याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह लिमिटेड आहे. स्टेट गव्हर्नमेंटकडे किती पॉवर आहे टॅक्सेशनची, व्हेरी लिमिटेड आहे. सब्जेक्ट टू कॉन्स्टिट्यूशनचं रिस्ट्रिक्शन आहे. आणि परत युनियनच्या याच्यावरती टॅक्स लावू शकतात का, नाही. तर मग हे थोडंसं डिटेलमध्ये आपण लिहू शकतो याच्यामध्ये. परत ते वर जे आपण सांगितलेलं आहे कोणत्या कोणत्या विषयावरती पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर कायदा करू शकते वगैरे हे आहे. आता बघा ह्याच्यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ पीथ अँड सबस्टन्स हे आपण लावू शकतो का, तर म्हणजे परत हे लावू शकतो का आपण बघायचं आहे. आता हे आपण थोडंसं डिस्कशन करूया. केस कोणते आहे, प्रफुल्ल कुमार मिकर्जी वर्सेस बँक ऑफ कॉमर्स 1947 ची केस आहे. ज्या केसमध्ये काय सांगितलं, ट्रू नेचर ऑफ लेजिस्लेचर डिटरमाइन्स व्हॅलिडिटी. इन्सिडेंटल ओव्हरलॉप डज नॉट इनव्हॅलिडेट लॉज. इन्सिडेंटल ओव्हरलॉप कोणत्याही प्रकारचा हे करत नाही. ह्याच्यामध्ये काय बघितलंय, सबस्टन्स नॉट फॉर्म. या केसमध्ये काय बघितलेलं, सबस्टन्स बघितलेला, कोणत्याही प्रकारचा फॉर्म बघितलेला नाही. म्हणजे टॅक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही केस थोडीशी आपण बघू. आता परत हे जास्त कन्फ्युजिंग होतंय, याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जायला नको, पण ही केसला आपण नको याच्यामध्ये डिस्कस करायला, ही जाऊ दे. कारण परत वरती जे सांगितलं आपण ते आणि हे कन्फ्युज होऊन जाते. ओके, सो याच्यानंतर आपण पुढची गोष्ट जी डिस्कशन करायची होती आपल्या याच्यामध्ये, सो ती आपण डिस्कशन करूया. जीएसटी
च्या मध्ये एक गोष्ट जी आहे आपण जीएसटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघितली वरती जीएसटीच्या बद्दल आपण वेगळं डिस्कशन केलं इथे आपण सुद्धा डिस्कशन वेगळं करणार आहे. जीएसटीने काय केलं की शेअर टॅक्स आणला. जीएसटीने काय केलं की नॉर्मली टॅक्स काय केलं की फेडरल बाउंड्रीज होत्या म्हणजे प्रत्येक राज्याचा वेगवेगळा टॅक्स होता. महाराष्ट्रामध्ये एखाद्या गुडचा वेगळा टॅक्स होता. आपल्या बाजूला जे छत्तीसगड आहे त्याचा वेगळा होता. आपल्या खाली जे कर्नाटक आहे त्याचा वेगळा होता. इकडच्या बाजूला आंध्र आहे त्याचा वेगळा होता. वरती मध्य प्रदेश आहे त्याचा वेगळा होता. म्हणजे या पद्धतीने प्रत्येक राज्याचे टॅक्स हे वेगवेगळे होते. तर जीएसटीने काय केलं की सगळ्या ह्या बाउंड्री एंड केल्या आणि एकच टॅक्स आणून टाकला सगळ्यांच्या याच्यामध्ये. एकाच पद्धतीचा आणला. ओके. बघा याच्यामध्ये युनियन आणि स्टेट दोन्ही पण लावू शकते. रेव्हेन्यू शेअरिंग बाय कॉन्स्टिट्युशनल म्हणजे जीएसटी मध्ये एक जीएसटी कौन्सिल आणलं त्याच्यामुळे पहिल्या 5 वर्षात जे काही लॉस झालेला आहे तर तो रेव्हेन्यू किती शेअर केला पाहिजे म्हणजे जीएसटी कौन्सिल काही प्रत्येक वेळी नाही फक्त ते पहिल्या 5-6 वर्षासाठी होतं. तर किती जो लॉस झालेला आहे तो लॉस सुद्धा भरून काढ ज्युडिशियल रिव्ह्यूने एक बॅलन्स आणला याच्यामध्ये. सो जीएसटीने एक म्हणजे परत जीएसटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कायदा कोण करू शकतं? युनियन पार्लमेंट. स्टेट करू शकते का? जीएसटीच्या बद्दल कायदा अजिबात नाही. पण स्टेटचे मेंबर हे जीएसटी काउन्सिल मध्ये आहेत. एका राज्याचे आहेत का? सगळ्या राज्याचे आहेत. जीएसटी काउन्सिल मध्ये कोण आहेत? स्टेटचे सीएम प्लस फायनान्स मिनिस्टर्स, एक्सपर्ट्स वगैरे हे सगळे आहेत. ह्या सगळ्यांची जीएसटी काउन्सिल येते आणि ह्या सगळ्यांच्या म्हणण्याने जीएसटी काउन्सिल ठरवते आणि मग त्याच्यानुसार त्या पद्धतीचा टॅक्स लावला जातो. सो जीएसटी काउन्सिलमध्ये कोण कोण येतात? स्टेटचे सुद्धा मेंबर येतात, युनियनचे सुद्धा येतात. त्याच्यामुळे फेडरल बॅलन्स हा जीएसटीने प्रॉपर मेंटेन केला असं आपण म्हणू शकतो. स्कोप कुठे आहे बघा आता परत जीएसटी लिस्ट कुठल्या ह्याच्यामध्ये येते? जीएसटी मध्ये स्टेटचा सुद्धा रोल येतो प्लस युनियनचा सुद्धा रोल येतो. हे जीएसटीच्या कॉन्टेक्स्ट जीएसटी आणि परत युनियनने जो काही टॅक्स कलेक्ट केलेला आहे तर त्याचा काही भाग हा स्टेटला सुद्धा द्यावा लागतो आफ्टर द रिकमेंडेशन ऑफ जीएसटी काउन्सिल. ओके. सो आता लोकल बॉडींचा टॅक्स कुठे आहे? हे कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल आहे बघा परत आर्टिकल 243H आणि 243X. एच आणि एक्स हे लक्षात ठेवा परत त्याच्यामध्ये जास्त काय म्हणजे परत बघा आपल्या याच्यात लोकल बॉडी म्हणजे कोणते कोणते आहेत? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, इथे परत म्युन्सिपल कॉर्पोरेशन, परत त्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा कॉर्पोरेशन, बिग कॉर्पोरेशन किंवा आपण नगरपालिका किंवा नगर पंचायत वगैरे ह्या सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स वगैरे या लोकल बॉडीज येतात. तर ह्या लोकल बॉडीजच्या वरती टॅक्स कोण लावू शकतं? तर त्यांचे जे मेंबर आहेत. आता परत लोकल बॉडीज वाल्यांना त्यांना टॅक्स लावण्याचं जर प्रोव्हिजन्स दिलं तर ते कितीही टॅक्स लावू शकतील. सो त्याच्यासाठी लोकल बॉडीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कोण टॅक्स लावतं? स्टेट गव्हर्नमेंट थ्रू लेजिस्लेशन. स्टेट गव्हर्नमेंट कायद्याद्वारे टॅक्स त्यांना किती लावायचा ते सांगू शकतं किंवा आपल्या पार्लमेंट नाही आपल्या कॉन्स्टिट्यूशननेच हे मेन्शन केलेलं आहे. सो त्या विषयावरती टॅक्स करण्याचा अधिकार आपण कुणाला देतो? की त्या लोकल बॉडीजना देतो. ते करू शकतात का? यस. पण कशावरती करायचं हे एक तर स्टेट लेजिस्लेशन सांगू शकतं किंवा कॉन्स्टिट्यूशन सांगू शकतं. आता हे कसं आहे? हे डेलिगेटेड पॉवर म्हणजे काय की ऑलरेडी याच्यावरती कायदे करण्याचा अधिकार कोणाला असतो? स्टेट गव्हर्नमेंट. पण स्टेट गव्हर्नमेंट कोणाला देतं? हे लोकल बॉडीजना देतं की तुम्ही काम करताय तुमच्यानुसार तो कमी जास्त करा म्हणून हे स्टेट करतं. परत ही सॉवरेन पॉवर आहे का? नाही. आणि सब्जेक्ट टू स्टेट कंट्रोल म्हणजे स्टेट याला पूर्णपणे कंट्रोल करू शकतं. आता याच्याबद्दलची एक केस आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली वर्सेस बिर्ला कॉटन मिल्स 1968 ची केस आहे. परत ती केस एक थोडीशी लिहिणं गरजेचं आहे कारण म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली वर्सेस बिर्ला कॉटन मिल आहे. याच्यामध्ये काय सांगतं? लोकल बॉडीज कॅनॉट टॅक्स विदाउट स्टॅट्युटरी ऑथरायझेशन म्हणजे लोकल बॉडीज तोपर्यंत टॅक्स लावू शकत नाहीत जोपर्यंत त्यांना स्टेट विधानसभा किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणून आपण की स्टेट गव्हर्नमेंट किंवा पार्लमेंट मोस्ट प्रोबेबली स्टेटवरती कोणताही कायदा करू शकणार कारण पंचायत राज वगैरे याबद्दलचा कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? स्टेट गव्हर्नमेंटला आहे किंवा पार्लमेंटने सांगितलं. स्टेट जोपर्यंत त्यांना डेलिगेट करत नाही तेवरती आपण बघा डेलिगेटेड पॉवर सांगितलेलं आहे. डेलिगेट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तिथली म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स हे कोणत्या प्रकारचा टॅक्स लावू शकत नाही. डेलिगेशन मस्ट बी स्पेसिफिक अँड लिमिटेड. डेलिगेट कसं असलं पाहिजे? स्पेसिफिक असलं पाहिजे, लिमिटेड असलं पाहिजे. बघा लिमिटेशन ऑन लोकल टॅक्सेशन वरती म्हणजे आता आपण बघतो एखाद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनने कोणत्याही इंडस्ट्रीवरती किंवा कोणत्याही प्रकारवरती जास्त टॅक्स लावला तर चालेल का? नाही. त्याच्यावरती काय आर्बिट्री सॅटिस्फॅक्शन कुठलं पाहिजे? आर्टिकल 14 म्हणजे काय? आर्बिट्रीनेस वगैरे हे आपण बघले.
कंप्लायन्स कोणत्या आर्टिकल बरोबर असला पाहिजे? आर्टिकल 265 हे सुद्धा आपण नंतर डिस्कशन करणार आहे. 265 म्हणजे परत हे डिस्कशन केलं याच्यावरती काय नंतर डिस्कशन करण्यासारखं आहे. नो टॅक्स विदाउट ऑथॉरिटी ऑफ लॉ. नो टॅक्स विदाउट ऑथॉरिटी ऑफ लॉ 265 हे आपण डिस्कशन केलेलं आहे. कॅनॉट इम्पोज एक्सेसिव्ह ऑर डिस्क्रिमिनेटरी टॅक्स. एक्सेसिव्ह आणि डिस्क्रिमिनेटरी कोणत्याही प्रकारचा टॅक्स इथे लावला जाऊ शकत नाही. कन्क्लुजन मध्ये आपण काय म्हणू? टॅक्सेशन सिस्टीम कशा पद्धतीने काय रिफ्लेक्ट करतं? कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमेसी, ज्युडिशियल व्हिजिलन्स आणि फेडरल इम्बॅलन्स या गोष्टी इम्प्लेस करतात. टॅक्सिंग पॉवर इज अ कॉन्स्टिट्युशनल ट्रस्ट, नॉट अनफिल्टर्ड, आपण काय म्हणतो अनफिल्टर्ड ऑथॉरिटी. अशा पद्धतीच्या गोष्टींना आपण कन्क्लुजन करू. परत टॅक्सेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कधी आपण कन्क्लुजन करताना थोडंसं फ्युचरिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू या की टॅक्स कलेक्शन वगैरे आपण इन शॉर्ट थोडक्यात डिस्कशन करू. आपण कोणते कोणते आर्टिकल आपण डिस्कशन केलं. आर्टिकल 265 त्याच्यामध्ये नो टॅक्स विदाउट ऑथॉरिटी ऑफ लॉ याच्याबद्दल डिस्कशन केलं. आर्टिकल 246 प्लस 7th शेड्यूल त्याच्यामध्ये काय आहे? युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट वगैरे वगैरे हे कायदे याच्याबद्दल हे आहे. म्हणजे परत थर्ड आपण त्याच्यामध्ये काय गेलो 248 ज्याच्यामध्ये काय आहे? रेसिड्युरी पॉवर कोणाकडे आहे टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये? तर मोस्ट प्रोबेबली नाही, ऑलवेज विथ युनियन. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? आर्टिकल 276 मध्ये काय आहे? प्रोफेशनल टॅक्स कोण लावू शकतं? ऑब्विसली ऑलवेज स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर 286 मध्ये काय रिस्ट्रिक्शन आहे? कुणावरती आहे? स्टेटवरती. कशावरती आहे? इंटर स्टेट ट्रेड प्लस आणखी काय? इम्पोर्ट एक्सपोर्ट याच्यावरती हे रिस्ट्रिक्शन आहे बरं का. आर्टिकल 286 मध्ये रिस्ट्रिक्शन आहे. त्याच्यानंतर जो आपण डिस्कस केलेला मुद्दा होता जो जीएसटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, जीएसटी मध्ये कुठे कुठे सापडत आपल्याला? 246 हे ए महत्वाचं आहे. 246 ए आहे. 269 ए आहे ज्याच्यामध्ये IGST इंटरस्टेट जीएसटी आपण जे डिस्कस केलं ते आहे. त्याच्यानंतर 279 ए याच्यामध्ये काय आहे? परत कौन्सिल आहे आपले जीएसटी कौन्सिल. सो एवढे आर्टिकल आहेत. पॉवर परत कुणाकडे आहेत? स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट कशा आहेत, कशा त्या डिस्ट्रीब्युट केल्या जातात याच्यावरती आपण डिटेल्ड व्यवस्थित डिस्कशन करू.